पुढच्या तबलावादन प्रस्तुतीसाठी आमंत्रित करतो अनिरुद्ध खडके. शिक्षण BE COEP, MS स्टेट युनिव्हर्सिटी. सध्या एक्सेलिया सोल्युशन्समध्ये ग्लोबल व्हॉईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत. पत्की सरांकडे तबल्याचं शिक्षण, अनेक कार्यक्रमामध्ये ड्रबर, पर्कशनिस्ट आणि तबला प्लेयर म्हणून साथसंगत. महाविद्यालयात असताना फिरोदिया करंडक स्पर्धेत वादन, हिंदी मराठी लाईट म्युझिक कार्यक्रमात राहुल देशपांडे, महेश काळे, ऋषिकेश रानडे यांनाही साथ करण्याची संधी. परदेशात असताना पर्कशन आणि वेस्टर्न सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वादन. आज ते आपल्यासमोर सादर करतायत ताल त्रिताल. लेहरा भिन्न षडज, जयंत साने आणि व्हायोलिनच्या साथीला उमा जटार. ऐकूया तर अनिरुद्ध खडके. नमस्कार. पत्की सरांची परवानगी घेऊन ताल त्रिताल सादर करतो. सुरुवातीला एक कायदा, त्याच्यानंतर द्रुत त्रितालमध्ये थोड्या गती, तुकडे, चक्रधार, जसं जमेल तसा प्रयत्न करतो. सर नमस्कार. खूप वर्षांनी सोलो वाजवतो आहे, ऑलमोस्ट 20-25 वर्ष झाली, सो सांभाळून घ्या.
द्रुतमध्ये थोडे गती तुकडे. सरांकडनं शिकलेला खूप वर्षांपूर्वी 35-36 वर्ष झाली असतील आता ते एक गत वाजवतो. दिंग दिंग तकिट तकिट दात्रक दिकिट कत गदी गन दात्रक दिकिट कत गदी दिंग दिंग तकिट तकिट दात्रक दिकिट कत गदी गन धा. अजून एक सरांची आणि माझी दोघांची आवडती गत खूप वर्ष झाली शिकून. दीण नग तक दीण नग तक दीण नग तक तिटक तान दीण नग तक दीण नग तक दीण नग तक तक दीण नग तक तक दीण नग तिटक ताकिड तक तिटक ताकिड तक धीरे 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 किड ता धीरे धीरे तक ता तिड तक ता धीरे धीरे तक ता तिड तक ता धीरे धीरे तक ता तिड तक ता. धिटत धात्रक धिटत क्रधेट धिटत दिन दिना कत्त धा त्रीड तक्ता गिंद्रीड तक्ता त्रीड तक्कडांदी गेंत धा गिंद्रीड तक्ता त्रीड तक्कडांदी गेंत धा गिंद्रीड तक्ता त्रीड तक्कडांदी गेंत धा. जाकीरबाईंचा चक्रधार प्रयत्न करतो. ॲक्च्युली अब्बाजींचा येतो पण जाकीरबाई बऱ्याच कार्यक्रमात ते वाजवायचे. लहान तोंडी मोठा घास आहे जरा, पण जाकीरबाईंची आठवण आणि त्यांना ट्रिब्यूट म्हणून प्रयत्न करतो. शेवटचा चक्रधार वाजवतो आणि
गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचं औचित्य साधून एक अतिशय भावपूर्ण भक्तिगीत आणि त्याच्यानंतर 2च प्रस्तुती आणि मग आपल्याला गुरुजींचं तबलावादन ऐकायचं आहे. हे भावपूर्ण भक्तिगीत आपल्यासमोर घेऊन येते रामेश्वरी वैशंपायन. शरण गुरुराया शरण जावे. वाद्य लागेपर्यंत 1985 साली पत्की सरांकडून रामेश्वरींनी तबल्याचं शिक्षण घेतलंय. 95 मी फार गेलो पाठीमागे. ह्याला मुद्रा राक्षसाची चूक असं म्हणतात आपल्या. तालज्ञानाची पक्की आणि सखोल बैठक त्यांना सरांकडून मिळाली, जी त्यांच्या संगीत विशारद अभ्यासक्रमासाठी खूपच उपयोगी पडली आणि आजही पडली आहे. सरांसारख्या निष्णात गुरूंच्या मार्गदर्शनामुळे त्या एक प्रस्थापित गायिका म्हणून पुण्यामध्ये ओळखल्या जातात. साजण माझा हा मराठी संगीत अल्बमही त्यांनी सादर केलेला आहे. रामेश्वरीला संगीतकार अशोक पत्की, प्रख्यात व्हायलिन वादक प्रभाकर जोग, गीतकार संगीतकार यशवंत देव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार केदार पंडित अशा दिग्गजांचं मार्गदर्शन आणि गुरुत्व लाभलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी ते आपल्यापुढे सादर करतायत श्रीयुत मनोहर केतकर यांचं गीत संगीत असलेलं एक अत्यंत भावस्पर्शी भक्तिगीत गुरुराया शरण जावे. त्यांना साथ संगत अशी हार्मोनियम जयंत साने, व्हायोलिन उमा जठार, तबला अनिरुद्ध खडके, तबल्याला अमित देवकुळे आणि टाळ यशोधन जठार. सगळ्यांना नमस्कार. सरांना प्रणाम, काकूंना पण प्रणाम. आपण म्हणतो की सूर है माता तो लय है पिता. तसं सरांनी माझ्या त्या छोट्याशा कळत्या छोट्या अशा वयामध्ये लयीचं अंग इतकं पक्कं करून घेतलं, तोपर्यंत ताल समजायचा नाही परीक्षा देताना. पण त्यासाठी सरांकडे आले शिकायला आणि ताल आणि लय इतकी पक्की करून घेतली. आजतागायत लोक विचारतात, अरे इतकी पक्की लय कशी आहे तुझी? तर सगळी सरांची गुरुकृपा आहे, बाकी काही नाही. शरण जावे गुरुराया शरण जावे गुरुराया शरण जावे गुरुराया शरण जावे गुरुराया शरण जावे गुरुरूपा सतत पहावे गुरुरूपा सतत पहावे
खऱ्या अर्थाने गुरुसाठी गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखं वाटलं. शेवटच्या 2च प्रस्तुती मंचावरती बोलवतो आहे संतोष घोटस्कर. पत्की सरांच्या विद्यार्थी वर्गातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. तुम्ही ऐका. शिक्षण BCom, LLB, डिप्लोमा इन कॉम्प्युटर आर्ट अँड मल्टीमीडिया. आजपर्यंत संकलक म्हणजे एडिटर म्हणून 40 मराठी चित्रपट, 5 टेलिव्हिजन मालिका, अनेक लघुचित्रपट, शैक्षणिक फिल्म, अनेक प्रकारच्या ऑडिओ व्हिज्युअल, दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 10पेक्षा जास्ती चित्रपट आणि अनेक जाहिराती, लघुचित्रपट वगैरे वगैरे वगैरे. आता वादन कौशल्याकडे पाहिलं तर 1994 साली विशारद उत्तीर्ण, 96पासून आजपर्यंत शास्त्रीय तबला वादन बंद, जमेल तेव्हा ढोलक, बोंगो, झेंबे, ढोल इत्यादी चर्मवाद्यांचं मनमुराद वादन. पण आजच्या कार्यक्रमात सादर करतोय ताल झपताल, लेहरासात जयंत साने आणि व्हायोलिनवरती उमा जठार.
ॲडिशनल जपताल आहे. मी ज्यावेळेस डॉक्टरेट केली त्यावेळेस खंड जपताल केला होता. दिन दहा तेरे किती दिन दिन दहा तेरे किती दिन. तक तक दिन नक तक तक दिन नक तिटक ताकिट तक तिटक ताकिट तक धीरे 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 किट तक धीरे तक तादर तक धीरे तादर तक धीरे तादर तक धी. आजच्या मैफलीमधला सगळ्यात तरुण, सगळ्यात लहान आणि सरांचा अगदी ताजा विद्यार्थी, त्या लहान कलाकाराला मी मंचावरती आमंत्रित करतो की जो मोठेपणी खूप मोठा कलाकार होईल अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया. कारण तो आहे कबीर पत्की. पत्की सरांचा नातू सेवा सदन शाळेत 6व्या इयत्तेत शिकतोय आणि सध्याच त्याला तबल्याची आवड निर्माण झाली आहे. आणि आजोबांच्या 50व्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात नातवाचं मंचावरती पदार्पण हा अगदी गोड असा आनंदाचा प्रसंग आहे. बघूया तो काय वाजवतोय ते. ये कबीर. क्या बात है, वाह. व्हिडिओ घ्या, व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव कबीर पत्की. आज मी तुमच्यासमोर ताल दादरा आणि ताल तीन ताल सादर करणार आहे. थँक्यू.
दादरा ताल दादरा. धनश्री वहिनींनाही मंचावरती आमंत्रित करतो. पुढचे मंच लागेपर्यंत सरांविषयी 4 म्हणजे खरं थोडे जास्ती. तालमणी डॉक्टर धनंजय पत्की यांचा थोडक्यात परिचय असा. धनंजय पत्की यांना तबल्याचं शिक्षण पंडित विनायकराव घांगरेकर, उस्ताद अहमदजार थिरकवा आणि पंडित लालजी गोखले त्या तिन्ही गुरूंच्या तजविरी आपण आज गुरुपूजनाच्या निमित्ताने मंचावरती ठेवलेले आहेत. 75 सालापासून घरी जाऊन विद्यार्थ्यांना तबला शिकवण्यास सुरुवात. त्यामध्ये आसावरी पटवर्धन, अजया जटार, कीर्ती मराठे, पंडित पद्माकर बर्वे आणि मालती पांडे बर्वे इत्यादींना त्यांची गायनाला तबल्याची साथ. 84 साली लोकमान्य नगर येथे डॉक्टर धनंजय पत्की तबला क्लास असा बोर्ड लावून क्लासला सुरुवात. पण त्याआधीच काही विद्यार्थी सरांच्या घरी जाऊन आणि काही विद्यार्थ्यांच्या घरी सरांनी जाऊन त्यांचा क्लास सुरू झालेला होता. अनुज खरे आजपर्यंतच्या त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना प्रसिद्ध संगीतकार राम कदम, दत्ता वाळवेकर, डॉक्टर श्रीरंग संगोराम, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, पंडित टी.डी. जानोरीकर, शशिताई किर्लोस्कर, पंडित पद्माकर बर्वे, श्रीमती मालती पांडे बर्वे, पी.डी. गुणे, डॉक्टर पराग भिडे, उस्ताद फैयाज हुसेन खान. मला वाटतं 50 गुरुपौर्णिमा म्हणजे 50 महान हस्ती इथे येऊन गेले असतील. पंडित विकास कशाळकर, अरुण दाते इत्यादी कलाकार त्यांना पाहुणे अध्यक्ष म्हणून लाभले. 88 साली डहाणूकर कॉलनी येथे सुनील जोशी यांच्याकडे आठवड्यातून 2 दिवस. 90 साली कोथरूडमध्ये वर्षाताई गोडबोले यांच्याकडे सरगम संगीत विद्यालयामध्ये सर तबला शिकवायला जायचे. 95मध्ये सरांनी किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून देवगी मेटलमध्ये नोकरी बदलली. त्यामुळे कोंढवा आणि फातिमा नगरचे क्लासेस मात्र हळूहळू बंद करायला लागले. 2000मध्ये आसावरी पटवर्धन यांच्याबरोबर मिरजला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाताना सरांना मोठा अपघात झाला आणि सरांचे तबलावादन तात्पुरते बंद झाले. तरीही क्लास थोड्याफार प्रमाणात चालू होता. सरांच्या आईवडिलांच्या निधनानंतर लोकमान्य नगर येथील जागा बदलल्याने काही विद्यार्थी त्यांच्या धायरीच्या घरी तबला शिकायला जात असत. 2022मध्ये ओंकार गोखले हा विद्यार्थी ठाण्याहून पुण्याला सरांच्या घरी तबला शिकायला येऊ लागला आणि सरांचाही तबला परत सुरू झाला. आणि या सर्व प्रवासात आपल्याला वरती बोलवायचं मुद्दाम कारण या सर्व प्रवासात विशेष उल्लेख केला पाहिजे तो डॉक्टर धनंजय पत्की सरांच्या सौभाग्यवतींचा, आमच्या धनश्री वहिनींचा. वाजवा 2 मिनटं टाळ्या, मी थांबतो. पत्की सरांच्या या यशस्वी कारकिर्दीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या, वेळोवेळी त्यांना साथ देणाऱ्या, समजून घेणाऱ्या, समजावून सांगणाऱ्या. आता सरांचा स्वभाव नोकरी, क्लासची
आणि नोकरीची जाणे येण्याची वेळ, कार्यक्रमासाठीचा बाहेरगावचा प्रवास आणि घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहुण्यांची उठबस, तीसुद्धा हसतमुखाने आपलेपणाने. किती किती सांगायचं धनश्री वहिनी तुमच्याबद्दल. आता उभयतांना आपण मंचावरती बोलवलं आहे. त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांची अशी भावना आहे की आज या 50व्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपण ह्या डॉक्टर पत्की आणि धनश्रीताई पत्की यांचा छोटासा गौरव करूया, सत्कार समारंभ करूया. मी ज्येष्ठ हार्मोनियम वादक जयंत साने यांना विनंती करतो की सगळ्या विद्यार्थी वर्गातर्फे त्यांनी तालमणी डॉक्टर धनंजय पत्की यांचा गौरव करावा. सगळ्या विद्यार्थी वर्गाने मंचावरती यावं, सरांच्या बरोबर उभं राहावं. आणि उमाताई जठार यांना विनंती की त्यांनीही आपल्या शुभ हस्ते धनश्रीताईंचा गौरव करावा. सरांच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्टेजवरती यावं. हा 50व्या गुरुपौर्णिमेचा अपूर्व क्षण सगळ्यांनी आपल्या मनात आणि जमेल त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपून घ्यावा. मला एक फक्त 2 वाक्य बोलायचे आहेत. सरांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याचे आम्ही अगदी जवळचे असे जे काही साक्षीदार होत ते आम्हाला एक गोष्ट पक्की अशी डोक्यात आमच्या ठसलेली आहे की डॉक्टर पराग भिडे यांना पत्कीने सांगितलं की मी टकटक करून वर जाऊन आलेलो आहे. आणि त्याहीपेक्षा अत्यंत दुर्मिळ असा गुण की जो फार क्वचित कोणाकडे बघायला मिळतो की ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक बरगडी पूर्ण बाहेर आलेली असताना बेशुद्ध न पडता ती दाबून धरून स्वतः सर चालत हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळ्यांना जेव्हा ॲडमिट झाले त्याच्यानंतर स्वतःची शुद्ध त्यांनी घालवली. हा सगळा दत्तगुरूंचा त्यांच्या घराण्यावर असलेला आशीर्वाद आहे आणि दत्तगुरूंच्या महत्कृपेमुळे ते तरलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आज हा दिवस बघायला मिळतो आहे. धन्यवाद. सगळ्याचे विद्यार्थी आहेत ना यशोधन वगैरे हे म्हणजे बॅचलर होते, मी सुद्धा. आणि त्या आता आम्हाला नातवंड आहेत. इतके वर्ष आम्ही एकत्र आणि आजही मीच आहे. तुम्ही जुन्या फिल्म जर बघितल्या असतील तर तेव्हा पण मीच आहे. 90 साली 87 साली. त्यामुळे आत्तापर्यंत चालू आहे. अशीच वाटचाल पुढे आमची बरोबर चालू राहावं हीच विनंती. आणि सरांची तब्येत अतिशय चांगली राहावं आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू दे हीच इच्छा आजच्या दिवशी. त्या फिल्ममध्ये तुम्हालाही मिशा आहेत आणि याला यशोधनला पण मिशा आहेत चांगल्या भरपूर भरघोस. आणि सरांना तर भरघोस झाडे मिशा आहेत. काय बोलायचं कामच नाही काय. बाईंचा सत्कार घ्या. उमा जठार बाईंचा सत्कार करतात. आणि कोण विद्यार्थी खाली राहिलेले असतील तरी त्यांनी या सत्कार प्रसंगी ग्रुप फोटोसाठी मंचावरती यावं.